की ह्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं पैशाचा वापर झालाय, त्याचा सगळ्यांनी शांतपणे विचार केला पाहिजे. करणार कोणीच नाही. पूर्वी ना ते एवढं होतं. पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात ते नव्हतं का? होतं ना. ते आता एवढं झालंय. पुण्यातल्या एका उपनगरामध्ये एक्झॅजरेशन असेल, 100 कोटी रुपये खर्च केले. 5,000 पासून ते काही ठिकाणी 40,000 रुपयापर्यंत मताला दर गेलाय. याची ना खूप शांतपणे, नीटपणे विचार केला पाहिजे, की ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण भ्रष्ट करत चाललोय आपण. ह्या वेळेला भाजपसहित सगळ्या मंडळींनी, स्पेशली भाजपनं ते केलं. केवळ निवडून येण्याचा एकमेव क्रायटेरिया. ह्या क्रायटेरियावरती गुंड-पुंड मग ते आता राष्ट्रवादीने केलंच आहे. आणि मग त्यांना तिकीटं मिळाली, तर त्यांनी एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं, की काहीही करून ती निवडणूक जिंकायची. पैसे कितीही द्यायचेत लोकांना. पण मला नाही वाटत, की त्यातनं ते इतके चांगले चेहरे आलेत. ही जी आज अशी भेसूर लोकप्रतिनिधींचे चेहरे सभागृहात दिसतायत, की जे अत्यंत बेतालपणे बोलतात आणि आपल्याला अजून वाटायला लागतं, की ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे जे आता नगरसेवक निवडून आलेत, की जे कोण पैसे वाटून आलेले आहेत, तेच पुढे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार होणार असल्यामुळं देशाच्या संसदेमध्ये आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हे जे असे भेसूर चेहरे आहेत ना, त्यांचं प्रमाण तुम्हाला 40-50% पर्यंत जरी गेलं तरी आश्चर्य वाटायला नको. आणि हे फार लवकर होईल असं दिसतं.